मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेरील एका गावात घडलेली घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ फार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती चित्त्यांना जवळ बोलावून पाणी पाजत आहे। आता व्हिडिओ पाहताना ही गोष्ट सामान्य वाटत आहे, परंतु चित्त्यांना पाणी पाजणाऱ्या त्या व्यक्तीला ही गोष्ट चांगलीच महागात पडली आहे। तर व्हिडिओमध्ये पाहूयात कोण आहे ती व्यक्ती, त्याने पाणी पाजल्यानंतर पुढे काय विषय झाला। तर व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एका झाडाखाली चित्त्यांचा कळप बसला आहे आणि तिथे एक व्यक्ती हातात पाण्याचा कॅन घेऊन येतोय आणि एका भांड्यात पाणी ओतून ठेवतोय। यानंतर चित्ते येतात आणि पाणी प्यायला सुरुवात करतात। खरं तर या व्हिडिओमधील व्यक्तीचे सोशल मीडियावर फार कौतुक होत आहे, मात्र वन विभागाला त्या व्यक्तीची ही कृती फारशी आवडली नाही। तर व्हिडिओमधील व्यक्तीचं नाव आहे सत्यनारायण गुर्जर। हा व्यक्ती वन विभागात ड्रायव्हर आहे। सत्यनारायणचा चित्त्यांना पाणी पाजतानाचा व्हिडिओ एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे। या व्हिडिओमधील दृश्य सामान्य व्यक्तींसाठी भावनिक आहे, परंतु वन विभागाच्या दृष्टीने ही एक गंभीर बाब म्हटली जात आहे। या घटनेची वन विभागाला माहिती मिळताच त्यांनी सत्यनारायणला त्याच्या पदावरून काढून टाकले आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते त्या ड्रायव्हरची ही कृती चित्त्यांना माणसांची सवय लावू शकते। हे त्यांच्या आणि मानवाच्या दोघांच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे। वन्य प्राणी मानवांच्या सानिध्यात राहिल्यास ते त्यांची नैसर्गिक सवय विसरू शकतात। यामुळे भविष्यात माणसांवर हल्ला करण्याची शक्यता वाढू शकते। यामुळे वन विभागाने त्या ड्रायव्हरला निलंबित करत कठोर भूमिका घेतली आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल झाला आहे। अनेकांनी या व्हिडिओला लाईक आणि शेअर केला आहे। अनेकांनी हा व्हिडिओ बघून आपलं मत मांडलं आहे। अनेकांनी ड्रायव्हरचं कौतुक केलं आहे। वन विभागाच्या एका अधिकाऱ्याने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की हे गावकऱ्यांच्या माणुसकीचे लक्षण आहे, पण तरीही प्राण्यांना इतक्या जवळ येण्याची मुभा देणे योग्य नाही। प्राणी जंगलाचा भाग आहेत, त्यांचे वर्तन तसेच गरजेचे आहे। असे न झाल्यास भविष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात। आता यावर तुमचं मत काय आहे हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।